तो माझी तारीफ करतो, 50,000 पगार देऊन ठेवलाय त्याला. बोल माझ्यासाठी दोन वाक्य बोल. अरे कुछ नहीं करता रे पाटील, नुसती बडबड बडबड बडबड. तान्या ये सिर्फ मरने दे, इसकी प्रॉपर्टी मेरी. ये तान्या तर आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा झालेल्या, गाडी घोडे रस्ते सगळं आलेलं आहे. आज बालवाडीचा कार्यक्रम आहे, पण तो अर्ध्या तासात होणार नाही म्हणून पुढच्या वर्षी ठरवलं आहे. तर गावामध्ये बालवाडी व्हायला हवी. तर मी सगळ्या गावातल्या लोकांना, लहान मोठ्या लोकांना सगळ्यांना विचारला आपल्या गावामध्ये बालवाडी व्हायला हवी. तर म्हणाले तू गावचा सेक्रेटरी पाटील, तू सरकारजवळ विषय मांड. तसा दुसऱ्या दिवशी उठलो मी आणि गोगरात गेलो. प्रोग्राम म्हटलं सरकारला, असा असा माझ्या गावामध्ये बालवाडी व्हायला हवी, पोरा शिकायला हवी. पोरा शिकली तर गावची प्रगती होईल, विकास होईल. वरचा विकास नाही, पोरांचा विकास होईल. तर सरकारने सांगितलं 50 पोरा घे आणि माझ्या तोंडावर तसा 50,000 फेकून मारला. बघतोच काय चिल्लर नव्हती त्याला, डीडी दिला होता. डीडी चेक मागतात, तुला नाही समजणार. काय तारीफ करतो साहेब माझी, अशीच करीत राहा. तू मरने दे रे, मरने दे. आम्ही तसा दुसऱ्या दिवशी गावामध्ये आलो. सकाळी उठलो, गावागावात फिरलो, प्रत्येकाच्या घरात गेलो, चुलीजवळ गेलो. पोरा मोजीत 47 पोरा मिळाली. 3 पोरा मिळाली. आता करायचा काय विचार करीत होतो. तसाच उठलो, गावकर तात्याकडे गेलो. तात्या म्हणाले, मी म्हणालो असं तात्याला की तात्याला गावामध्ये 47 पोरं आहेत, सरकारने 50,000 दिला नाही, शाळा चालू करायची आहे. तर 3 पोरा कमी पडतात, मी काय करू. तात्या म्हणाले 3 पोरांचं टेन्शन घेऊ नको, पोरांची व्यवस्था मी करतो. असं म्हणाले, पण तू का तडपडतोस, तुझ्यावर नाही बालवाडीची जबाबदारी आहे. तात्या म्हणाले 3 पोरांची व्यवस्था मी करतो, तू नको तडपडू. तू गावासाठी मोठा योगदान केलास आहे. मोठ्या शाळेत प्रत्येक वर्गात तुझा एक पोर आहे. तर मात्र तुझ्या पोरांना इटलं बाबा, सगळा शाळेतला पोषणच संपवून टाकलेला आहे. तरी म्हणतो मी बालवाडीकडे बघित. परत तुझ्या पोरांसाठी 2 मास्तर ठेवलाय. 2 मास्तर 60,000 पगार घेतात. गावात महिन्याला 1,20,000 येतात. आपल्याला तुला लाज वाटायला हवी. तर आज प्रमुख पाहुणे पण येणार होते, अजून काय आलेलं नाही. गावाला खुर्च्या देता आहे काय? तुमच्या खुर्च्या म्हणून तुम्हाला आणायला सांगितल्या ना. हो तिकडे काय मोठा खुर्चीवाला बकरवाला पण घेणार नाही. घरात गेल्याच्या 2 खुर्च्या रुबाब बघा काय. तू का टेकून स्वित्झर्लंडला जन्मास आलास का? बापू सोनार होता का? खाली सोन्याचा पत्रा लावलेला आहे. तर आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्या, गाडी पुढे रस्ते सगळं आले. दुसरा म्हणजे काय कोण गडबड करतोय तिकडे, काय ग्रामसभेला आली आहे का काय? कोण आहे तिकडे बघून घ्या, कुठे आहे बघून घ्या तिकडे. तर आपला आज बालवाडीचा कार्यक्रम आहे, पण ते अर्ध्या तासात होत नाही. तर मी कार्यक्रम पुढे टाकला आहे तो. तर आज मला दुसरा कार्यक्रम आहे, संडासाचं उद्घाटन आहे, पण ते संडासाचा दरवाजा लावलेला नाही, तिथं मला जाऊन बसायचं आहे. तसाच बरीचशी गावं आहे. गावचा पाटील म्हटल्यावर जबाबदारी माझ्यावर आहे, माझ्या खांद्यावर आहे. तर सगळं मला बघावं लागतं. गावात 12 भानगडी लपडी सगळी मला झाडावी लागतात. गावाला उत्तर मला द्यायला लागते. त्या संडासाचं उद्घाटन आहे, तर तिकडे मी जात आहे. अरे बोल, मी एवढा बडबड करतो, मी एकटाच बडबड करतोय. मरने दे, बाद में सब मेरा ही है. काय बोललास माझ्यासाठी 2 वाक्य? तात्या वाजवा. काय करू आता? संडासाच्या उद्घाटनाला जा. माझी सगळी तपाची कागदपत्र झाली होती का? मी काहीतरी बोलतोय ना. मी गावचा सेक्रेटरी आहे, पाटील आहे मी बोलणार तेच तुम्ही ऐकणार. हॅलो हॅलो हॅलो. बाबा मी सेक्रेटरी आहे, मी हलाव करणार. तू केक लाव. राम राम मंडळी, राम 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 राम. तर आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा झालेल्या आहे, गाडी घोडे रस्ते सगळं आलेलं आहे. राहायला विषय बालवाडी. मला निघावं लागेल. ते माझी बॅग राहिली बघ, बोलू का जरा.
निघावं लागेल. हो निघाला 15 दिवस पण नाही झाले. उद्या तर आपल्याला पालखी पण येणार आहे आणि तुम्ही लगेच निघाला. अगं काय करू, आमच्या ऑफिसमध्ये पण बॉसने सर्व कोकणाला स्टाफ भरलाय, त्यामुळे मला पण सुट्टी. आता मी पण नवीनच लागलोय आणि मी पण नवीनच लागलोय, त्यामुळे मला पण सुट्टी नाही. बॉस बोलला गेला, बॉस बोलला आता तुला लगेच जावं लागेल, म्हणून मला आता जावंच लागेल. अरे काय तू भिका मागतोय? अरे तुझे एवढे 2 पाय आहेत, हात आहे, अरे काम धंदे कर. मी गरीब, मला कोण काम देणार? अरे कामाचं काय घेऊन बसताय? कामच पाहिजे ना तुला, कामच पाहिजे ना तुला. अरे काम मी देतो ना तुला, तू टेन्शन कशाला घेतोय? जेवायचं अरे जेवायचं काय टेन्शन घेतो? जेवायचं खायचं सोय मी करून देतो तुला. उपकार होते मला, उपकार होते. अरे उपकार नाही झाले. तुझं नाव काय म्हटलं? राम. रामू. अरे राम, मी काय बोलतो, आपण याला आपल्याकडे नोकरीसाठी ठेवायचं का? दिसायला तर चांगलं आहे. बरं ठेवा, सगळी कामं करशील ना. अगं हो, आपल्याकडे नोकर पण नाही. आपल्याकडे नोकर होता, गावीच आपलं काम सोडून गेला, त्यामुळे आता तुला एकट्यालाच करावं लागेल. आता तुला त्याची पण मदत होईल. आपण ठेवला नोकर, तुला पण मदत नाही का होईल? हो हो तर ठेवलं तर चालेल ना तुला? हा ठीक आहे चालेल ना. ठीक आहे, तर मग आता मी जाऊ की मला सोडायला येते नाही? चला तुम्हाला सोडतात तिथे. तर याला पण घेते का? हा चल चल. मग येताना तुम्ही दोघं सोबत येऊ. हा बरं चालेल. ठीक आहे, चल चल. माझ्या मालकिनीला लक्ष द्यावं लागेल. मी सर्व काम करेन. लक्षला जमेल ना तुला? आणि आपल्याकडे कुक्कुटपालनाचा व्यवसाय वगैरे आहे. हा, मग सीट पण काढायला लागेल. आणि सगळंच काम करावं लागेल. मी सीट पण काढली. शेतीची पण कामं तुला करावं लागतील. मग आता चित्रात पण हात करायला लागेल. अरे हो रामू, तुला आणि ताकद करेन मला चहा. अरे देतो ना मी, तुझे टेन्शन करायला. मग मी बाकी बाई आहे ना, नाही जमलं तर बाकी बाईला विचार. ठीक आहे, निघतो मग मी. हो सर. पोस्टमन पोस्टमन 15. पोस्टमन आलाय. कोण आहे का घरी? आई आई कोणता पत्र आलंय? कोणाचं आहे? थांब थांब सही करते. सही नाही का करता येईल? करते. ते पण अरे आता तुझं लेटर दिलंय, तिथे आता सबूत लागेल ना. आता मला पण सही करावी लागेल. ते बघ खाली. ते पण चल येतो. कोणाचं आहे? तुझ्या मालकाचं आहे. अरे तुझ्या मालकाला सुट्टी वाढून भेटली मग रडतोस काय? त्याला मला वाटतंय काय अरे त्याला आहे ना 1 महिन्याची सुट्टी वाढून भेटली आहे. होय काय? होय. तू रडतोस कशाला? त्याला मला वाटता येत नव्हतं. अरे
बहुतेकशी कामं झालेली आहे गावामध्ये, सगळी कामं झालेली आहे. आता काय तसं काय नाही. आता तुम्ही रागात का बघता? मी काय बोल मारलंय तुमचं? अरे बाबा भाषण लिहून गेला तसा बोलताय मी. एवढं रागात नका बोलू. सगळी काळजी वडील आले माझी. म्हणाला पाटीलकर पाटीलकर म्हणून मी पाटील झालाय. आई शपथ सांगतो खराच. एक गोष्ट सांगणार आहे. आज मी एका व्यक्तीला भेटायला बोलवलोय, अजून आले नाही. वाट बघतोय तिची ती. अरे हो, मी कधीपासून वाट बघतोय तुझी, अजून तू लेट. अरे काय सांगू, यांनी जर एक नवीन नोकर ठेवलाय. तो सतत काय नाही तरी काम सांगत राहतो. परवापर्यंत नोकर नव्हता, आता कुठून नोकर आला लगेच? अरे आता नवीनच ठेवलाय नोकर. ताशान भरलाय टाकून ये. हा तुझा नोकर मध्ये मध्ये येतो कसा? नाही कपडे धुतले, पॅन्ट राहिले, सुकत घालू दे. काय मध्ये मध्ये काय येतो? जाऊ दे ना, तो ये ना, आपण जाऊया. इकडेच नाही का? तिकडे नको, तिकडे जाऊया. तिकडे पब्लिक भरपूर आहे. चल चल पुढे चल. माझ्या मागं पनवत आहे. कमरेला दुखतंय का? नाही पाण्याला होता, अर्धीच बाजू धरली, पाणी गेला. अरे बाबा जा, तुला वाटतं ते करता. हो तुम्ही या ना जवळ. काय काय पनवत केली? काय कुठून आली ती पनवता? माझ्या मागं पनवत आहे ती. चला ना आपण जाऊया. चला चला हात धरून. किती हात तुझे नरम आहे, बरं वाटतं मला. हात मुरगाटलाय का? बाम लावून देऊ का? मालक बोललोय मालकीनीकडे लक्ष ठेव. बाबा जा, तू घरची कामं कर. नाही तुम्ही सांगितलं का होता कोंबडीला बारीक अंडा देतो पिसक्या पाकरायला शिट्टी बिट्टी पांढरे काय करू बाबा तुझा अंडा कधी खाजा तू. पिसक्या पाकराचा. बाबा माझं असं डोकं खातो. तुझा नवरा बाहेर गेला, मला टाइम भेटला, या मध्ये मध्ये येतो. चल आपण दुसरीकडे जाऊया कुठेतरी. आता येणार ना परत? आता नाही ना, आपण जाऊया. आपण उद्या भेटूया. हा मध्ये मध्ये येतोय. आला आला बघ, आला परत आला. परत जातो तुला काय काय नाही झालं माझ्या हाताला. नाही ती भांडी पण घासायची होती, साबण सांगतो. जा त्या भांड्याकडे जा आणि साबण घेऊन ये आणि भांडी घास जा. तुला ए, जा तू. मोठे आता याचा काहीतरी बंदोबस्त मला करावा लागेल. हा सारखा सारखा मध्ये येतो, काय करू मी? मला काय करायला भेटत नाही. मी एक आयडिया देतो. बरं सांग. मी तुला कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी मागे दिले होते, पोल्ट्री दिली होती. हा हो, कोंबडी अंडी देते की नाही? देते ना, भरपूर देते. त्याला सांग ती अंडी घे, 300 रुपयाला विक. 300 रुपयाला नाही विकली तर परत येऊ नको, तोंड टाकू नको, सांग त्याला. 300 रुपयाला 3 अंडी. 300 रुपयाला 3 अंडी. 300 रुपयाला 3 अंडी. आता आपण जाऊया, उद्या भेटूया. बरं ठीक आहे. उद्या येशील ना? हा हो. काम झाली वाटतं. नाही बाकी वाटतं. अरे बाबा तुला काम हवंय का? बरं थांब इथे, जरासं थांब इथे, मी येते. हे घे 3 अंडी आणि 300 रुपयाला विकून जा. 300 रुपयाला 3 अंडे. 300 रुपयाला 3 आणि त्याशिवाय घरी येऊन नकोस. हा ठीक आहे. बरोबर काम दिलं असेल त्याला. ठीक आहे. चपका निघाला नव्हता का 300 रुपयाला 3 अंडा. ओ बुवा किती हो अंडा? अरे 300 रुपये 100 रुपयाला 3 अंडे. मालकीन बोलले अंडा विकायचा, घरी यायचा नाही, मग विकायची लागणार पाहिजे काय.
घ्या तुमचं नाही माझं नाही. 300 रुपयाला बघताय 300 रुपयाला घ्या बघा आपटा घ्या 300 रुपयाला पाहिजे घ्या घ्या 300 रुपयाला आहे हा नाही जीपे काय असतं तुला वाचता येत नाही ना घ्या हो हा जरा चपटा आहे दाबला था जरा वाटत घ्या बघा घ्या 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 बघा घ्या तुम्ही अहो घ्या श्रीमंत वाळ गरीबातला गरीब राहा बघा मी मला गरीब राहायचं आहे म्हणून तू माझ्या घ्या पाहिजे काय हो बोला खरा बघा अंडी तर विकावी लागतील आता बघतो काय आज खूप उशीर झालाय आले असतील का आज लवकर आला खरंच जवळ येऊ तुम्हीच घ्या ना तुम्ही ये ना बरं ठीक आहे येते किती वाट बघायची तुझी मी तू मेला नको ये ना तुम्ही असे खा कोण बघेल ना बरं आता मीच आहे उघड आहे नको बघेल कोण जवळ तरी घ्या ये ना बघत ना मला बघायचं ते. काय त्याच्या बापसान 300 रुपये आणखी ना ऐकला काय कामा करून ना लय वैतागायला शान भरा त्या पाटलात रस्ता आणला ना गावात काय समजले रस्ता आणून बस गाड्या फाट संस्थान जातात त्या कुठे शेणाचा पोप पडला ना पचकन उडून जातो आणि ही म्हणजे शेणाच्या गोवऱ्या जमा करून आणा अंडी विका आता मी बरोबर काढतो अरे नको ना कोणाला. मार्गाने ते येऊ दे अरे सगळी कामं करते मी पक्का ना हा पक्का बघ पक्का मी फक्त बसून खाणार अजिबात नाही पक्का पक्का बघा हो तर खरं खरं तर जाऊ मी हो पक्का ना पक्का खरं ना खरं नाही ना सांगा कोणाला अरे खरं सांगणार नाही तू बोला कामा कर मी आतापासून सेट. हे जवळ सॅनबिन काढून घे कचरा बिचरा काढ हा तुझं होणार का बाहेर पावडर लावून फिरू नको हा सांगतोय अरे वा आज एकटाच आणि एकांत आज कोणीच मध्ये येणार नाही किती उशीर आलात तुम्ही माझ्या अगोदर येऊन बसलीस तुम्ही किती वाट अरे वा वा मी आम्ही आत्ताच आलो ग आत्ताच आलो मला उशीर झाला लाज वाटते मला अरे वा वा, काय तुझा हाय नरम नरम बघून नाही तुझा केला कसा मेकअप केला काय कोणी आवाज नाही तिथे बापसान 300 रुपये जिंकला नाही तू सदा पाण्यात तिला 300 रुपयात 3 अंडी विकायला सांग मला काय समजत नाही काय रे काय रे जरा भांडाचा पडतो बघ पाशील काय नको पाया पडतो अरे मेला पाय ठेवणार पाटलाची जमीन इथं पाय ठेवला पाटलाची जमीन वाटत 12 महिने गावाला असतो हा तुझं भांडा पडणार बरोबर करतो
माझं खूप पाटील हो. पाटील नाही इथं मस्त बंगला आहे ना तुझा माझ्या नावावर करून दे करतो मी सगळं करतो. हा आता बघतो मी बरोबर माझ्या गाल्यात आहे समजस ना तू माझ्या तणावर नाचायला पाहिजे आता हो, असं करू नको, मी सगळं देईन तुझ्या हा, नावावर. चल चल बघतो सही मारून घेतो बरोबर अरे रामू नाही तर त्याला सांगत होतो ना कामात आहे येऊ का अरे तुला बसायला आणलंय की काम करायला आणलंय? मी कामात करता बोललोय माझं अरे काय तुझे नाटक चालले आणि मालकी जायच नाही. मला बरं नाही मालकीन बाई बोलली मी काम करतात आराम कर तू स्वतः बोलली मी नाही बोललो तुला ठीक आहे मग जरा गरम पण नाही झालं असं बोलता अरे पण मग तुला पगार कसला देतो? मी काम करता मरमर जीव जाय पर्यंत काम मी करताय अरे रामू तू भिका मागत होता आणि तुला भिका मागितल्यानंतर मी आता तुला काम दिलं आणि तो अशी कामं करतो घरी येऊन. नाही मी काम करताय मालकीन बाई बोलल्या मी करता तू आराम कर मग मी बसला होता असा 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 अरे हे काय चाललंय उठ. नाही मालकीन बाई कुठे आहे? मालकीन बाई घरी असते काय करतात बोलत आहे ना. साहेब तुम्ही आज लवकर आलात कसे काय? गावात पुण्याला गेला होता ना, लगेच गावाला आलात. अहो पाटील तुम्ही. तुम्हाला भेटायला आलो मी. अच्छा अच्छा मालक त्या महाराजांना आम्हाला काय पण बघा पाटील आहे ना मोठ्या मालाचं बाबा काय सांगतो? मी काय सांगणार मोठ्या मालाचं मध्ये आता पाटलांना बोललो ना ती जमीन द्या अरे येडा किती जमीन विकत देणार आहे का तुला? तुम्हाला चांगली कमाल आहे 300 रुपये तीन मी बघितला चांगली कमाल आहे येणार तर 300 रुपयाचं काय? आता बघा हो काटे हो बोलू मला माझ्या गावात ती मला जमीन आहे ना ते 2 हात लांबत द्या ती माझ्या मामाला पाहिजे मी सगळं देतो सगळं देतो. बघा हो रे रामू. बघा बघा पाटील तुमची ती गाडी होती ना मला गाडी पण पाहिजे अरे गाडी कसे देतील ते आता? मला चालवत नाही हो मोठ्या मला सगळं देणार लगेच चालतील का मला सगळे देतो आता घेऊन या. काय मोठ्या म्हणायचे ते हं? इथं जादू झाली. जादू म्हणजे हो, ते काय झालं? अगं हो मला यायला लागले मला फारसा फोन आला बोलले की तुला सुट्टी भेटले एका महिन्याची सुट्टी वाढवून भेटले आणि तुम्हाला पत्र पण आलं असेल ना. म्हणून मला वाटता येत नव्हता त्या कोणता आला होता तर मग वाचून दिला आणि मग गेला. हो मग म्हणूनच मी आता ताबडतोब निघून आलो. बसा बसा मी छान ते नको. पी, पी. acidity नाही होती. हा? पी, पी. मग 2 कप मग प्रभास बरोबर झाला ना त्यातली हो बॅग ठेव राहू. मला बरमोड आणलं होतं ऐकत बरमोड आणलं अरे तुला कामं करायला लागले तुला भरपूर वगैरे काय तुम्ही देऊ? 2 वर्षांनी एकच बरमोड घालताय वाचपणे काय करायचं नाही का? माझ्या काय इथे उघडा करून पाठीवर बरमोड घेऊन द्या पाठीवर दोन तीन देऊ. हा बघा काय चाललंय राहू तुझे? तर पाटील मोठ्या मला विषय काय आहे? तुम्ही मागून बघा तुम्हाला नाही देणार माझ्यावर त्याचा प्रेम आहे. मग? काय बनवते खाऊन येते आता 3 कप आण मरू दे बिस्किट म्हणा बघून तरी खान तो मालकीन बाई कुठे गेली? हो आले आले थांबा साखर लागते. मी काय म्हणतो आपण काय ते बाहेर सेटलमेंट करून टाकू. काय ते असेल तर तुला घेऊन मी करून देईन. काय ते उघडा करू नको. माझ्या भांडा काय उघडा करू तुम्ही बोलतो माझ्यावर नको. सगळी जाण. अशी कृपा करत राहा जरा देत राहा तुला नाही भिकारी घ्या तर मी बघून येतात अरे चल चल आले मी हे घे. तुला हवे का? करू दे बरं, झालंय.
ती बायको सांगून होते. अरे रामू तुझं पाटलं तरी काय चाललंय रे? झालं विश्वास ठेवा ना. अरे काय झालं असं विश्वास ठेवण्याच्या बघा सांगायचं काम करतो विश्वास ठेवा की नाही म्हणतात ना मी तुझ्याकडे राहिलो कामाला तुम्हाला काम दिलं राहिलो जेवण दिलं मला कसं 2 पोट जेवतोय मी हा मातीन जायचं आणि पाठाला झेंगाट चालत. अरे रामू हे काय बोलतोय? अरे तुला कामासाठी आणलंय आणि तू मालकीनबाईचे असे वाईट बोलतोय. मी पहिलाच बोललो विश्वास वाटत नाही माझा विश्वास बसत नाही. काम करा ते उद्या भेटायला येणार मी ऐकला माझ्या कानानं ऐकला. तू असं बोलतोस पण तुझं तर असं काही लपडं नाही ना. माझं तुम्हाला कामावर मी भीक मागत होतो मी चांगला आता खाऊन पण चांगला आहे चांगला राहतो चांगलं सगळं काय मला विश्वास पडत ना. माझा विश्वास ते उद्या भेटायला येणार आहे बोलले. ते काय बोलले तू भेटायला तुम्ही तिला काय बोला मी बाहेर गावी चाललो जरा 2 घंटे जरा बाहेर काम आहे माझं मी जरा 1-2 येणार नाही बघा मग येतो. ठीक आहे असं बोलतो. हा. मालकीन काय हो? अगं मी काय बोलतो मला आताच मस्त फोन आलेला. अच्छा थोडं मला जावं लागेल. बरं कुठे चाललाय? थोडं आता काम आहे माझं. बॉस बोलले तुला यावं लागेल तर मी आता निघतो. बरं ठीक आहे चल. ठीक आहे सर. अगं माझी ती बॅग राहिली बघ. हा बरं आणते. ठीक आहे. आणि तू खूप छान दिसतेस हा. वा किती बरं वाटतंय. बरं 2-4 दिवसांनी फिरण्यासारखं वाटतंय आपल्याला. सुखदुःख भेटलो नाही आपण असं वाटतंय आज. मस्त वाटते मला पण. पण लगेच तुझा नंबर निघून गेला. अरे हो त्याला काहीतरी काम होतं म्हणून तो गेला. बरं झालं ना गेला तो. हो बरं झालं आपल्याला एकांत भेटला. आपण आता बसू. आज कुठे जायचं आपण? आज आपण तिथे बसूया आणि गप्पा मारूया. बरं ठीक आहे चालेल. आधी तू बस. अहो तुम्ही बसा. मी बसू का? तू मांडीवर बसताय माझ्या. हा चालेल ना. ये बस. काय कर हे काय चाललंय तुझं? माझ्या पाठीमागे हे धंदे करते काय तू? मी हिच्यासाठी मुंबईला जातो. हिचे घरचे काय बोलले माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे. माझ्या मुलीला गाडी पाहिजे बंगले पाहिजे. यासाठी मी मुंबईला जाऊन कामं करतो आणि हिला सुखात ठेवण्यासाठी एवढे राम लागतो. ते माझ्या काकाला घ्यायचे धंदे करते. काय चालते एकदा तुम्ही सांगितलं नाही होणार परत. कसली चुकी झाली. आणि पाटील तुम्ही काय पाटील माफ करा. ते पाकाड 1 लाखाला मंजूर झाली. सगळ्या स्कीम याच्याकडे जातात. भरून स्कीम आल्या याच्याकडे जातात. मला मेस्त्री भेटला काय हो मेस्त्री आहे ना ते काय महिना झाला नाही खाडीकडे गेले सिमेंटकडे गेला तर मेस्त्री मला काय म्हणतो मी काय करू 20,000 मला दिली 20,000 वरती माती टाकली आणि वर सिमेंट लावला माझा काय लोकांना राहायला घर नाही मेरा संडासावर स्लॅपर टाकतोय संडासावर. अरे हो तरी पण म्हणतो याच्याकडे 2-2 गाड्या कशा आल्या. 2-2 सात त्याच्याकडे आहे 2-2 बंगले बांधलेले ते तरी अहो गावात पाय त्याची जमीन आहे मेरा वर्षाचा 12 महिने गावाला असतो आम्ही या वर्षात मुंबईला असता याच्याकडे सर्व आला कुठून गावाला. म्हणजे गरिबांकडून पैसा घेऊन हा आपले मोहमोजी करतोय. माझी नका काय काढू माझी काय असेल तर आपण मी मला सर्व माहिती आहे हा पाटील लुटायला बसलाय माझा माणसा मेऱ्या 40,000 ठेवला नाही कोणता माणूस काय कोणता मला समजत नाही. जल्दी चलो यार जल्दी चलो स्कीम आई है संडास की. संडासची संडासचं मला एकच शब्द मला संडास बाकी काय कळत नाही. चलो 40,000 झाले मरने दे तेरी प्रॉपर्टी मेरी काय संडास आहे फक्त संडास आहे उद्गार बसायचा आहे दरवाजा लावली नाही.
काय बोलतो त्याला समजतंय बघ. अरे पाटील आणि तुला समजत आहे मला. अरे तू तुझे वाईट बोलतोय तुला आणि तू वावा करतोय त्याची. लोकं तुला 50,000 दिलं, 6 वर्ष पोचला, माझीच बुराई करतोस. अरे तो बोलतोय की तू मरू दे आणि त्याची प्रॉपर्टी त्याच्या नावावर होऊ दे असं बोलतोय तू. याला भिकारी घेऊन दे. थांब तुला मी बघतो. नमस्कार गावकऱ्यांनो, या पाटलासारखे लबाड व्यक्ती परप्रांतीय लोक आपल्या गावात येतात, जमिनी विकत घेतात आणि माझी सगळी फाटची काय रे आता? गरीब लोकांकडून जमिनी विकत घेतात. कोण आहे? आणि जो गरीब आहे तो गरीब राहतोय आणि श्रीमंत आहे तो श्रीमंत होत जातोय. आणि तसेच आपल्या कोकणामध्ये हे राजकारणी लोक आपल्या कोकणामध्ये विकास करण्यासाठी त्यांचं लक्ष आहे. तर या कोकणामध्ये मोठमोठे प्रकल्प येतील आणि हे प्रकल्प आपल्या फायद्यासाठी असतील असे तुम्हाला वाटत असेल, पण नाही. कारण हे प्रकल्प आले म्हणजे जमिनी विकल्या जाणार आणि या जमिनी कोण घेणार? या जमिनी सेलिब्रिटी घेणार, राजकारणी लोक घेणार. आणि या राजकारणी लोक त्या जमिनीवर रिसॉर्ट, मोठमोठे हॉटेल, कारखाने उभारणार आणि या कारखान्यांमध्ये आपलीच माणसं तिथं नोकरीसाठी नोकर म्हणून ठेवणार आणि आपल्याच जमिनीवर आपण नोकर म्हणून राहणार. तर गावकऱ्यांनो, थोडा विचार करून आपल्या जमिनी विका. जमिनी विकताना त्या जमिनीची मूळ किंमत काय आहे ते जाणून घ्या, त्यानंतर पुढचा निर्णय घ्या. आणि आपलं कोकण तुम्हाला माहितीच आहे, आपलं कोकण हे स्वर्ग आहे, त्याचं नरक बनवू देऊ नका. आणि आपली तर कोकणची माणसं साधी भोळी आहेत आणि ही साधी भोळी माणसं कधी कुणाला फसवणूक करत नाहीत आणि कुणाला कुठेही बोलत नाहीत.